गणपती बाप्पा मोरया. सोनेरी पोपट. फार पूर्वीची गोष्ट आहे. राजगड नावाचे एक राज्य होते. तिथे जयसिंह नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या महालात अतिशय सुंदर बाग होती. त्या बागेत विविध प्रकारची फुलांची झाडे आणि फळांची झाडे होती. पण त्या बागेत एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट होती. ती म्हणजे पेरूचे झाड. आणि या झाडाला सोन्याचे पेरू यायचे. या पेरूच्या झाडाची काळजी घेण्यासाठी राजा जयसिंहने विशेष व्यवस्था केली होती. ते सोन्याचे पेरू कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून त्याने रात्रदिवस पहारा देण्यासाठी सैनिक नेमले होते. पण एके दिवशी बागेच्या माळीबाबाने सोन्याची पेरू असलेल्या झाडाची फळे मोजली. तेव्हा एक सोन्याचा पेरू गायब होता. त्याने पळत पळत जाऊन ही गोष्ट राजा जयसिंहला सांगितली. हे ऐकताच राजा जयसिंह लगेच बागेत पोहोचला. तो विचार करू लागला, एवढा कडक पहारा असताना सुद्धा सोन्याचा पेरू कोणी चोरून नेला. राजदरबारातील सभासदांची तर विचार करून करून मती गुंग झाली. मग राजा जयसिंहने जाहीर केले की जो कोणी सोन्याचा पेरू चोरून नेणाऱ्याला पकडेल त्याला खूप मोठे बक्षीस दिले जाईल. तेव्हा त्याचा थोरला मुलगा राजकुमार विक्रमसिंह आला आणि तो आपल्या वडिलांना म्हणाला, पिता महाराज, आज रात्री मी पहारा देतो आणि चोराला पकडण्याचा प्रयत्न करतो. राजा जयसिंहने लगेच त्याला परवानगी दिली. राजकुमार विक्रमसिंह रात्रीचा पहारा देऊ लागला. पण थोड्याच वेळाने लगेच त्याला झोप लागली आणि परत दुसरा सोन्याचा पेरू चोरीला गेला. मग दुसऱ्या दिवशी राजा जयसिंहचा 2 नंबरचा मुलगा राजकुमार विक्रमसिंह पहारा देण्यासाठी गेला आणि थोड्या वेळाने तोही झोपला आणि सोन्याचा तिसरा पेरू चोरीला गेला. आता राजाबरोबर राजसभेतील सभासद सुद्धा काळजीत पडले. त्यांचे चिंताग्रस्त चेहरे बघून राजा जयसिंहचा तिसरा मुलगा राजकुमार वीरेंद्रसिंह तिथे आला आणि म्हणाला, पिता महाराज, आज रात्री मी पहारा देतो आणि चोराला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण राजा जयसिंहला हा त्याचा सर्वात लहान मुलगा काही आवडत नव्हता. तो त्याला मूर्ख समजत होता. शिवाय तो त्याच्या उपद्व्यापी स्वभावामुळे त्याच्यावर नाराजही होता. म्हणून राजा जयसिंह जरा चिडूनच म्हणाला, तू स्वतःला जास्त शहाणा समजतोस का? तुझ्यापेक्षा जास्त हुशार आणि समजदार तुझे दोन्ही मोठे भाऊ चोराला पकडण्यात अयशस्वी ठरले आहेत. मग तू काय पकडणार? जा आणि तुझे काम कर. राजकुमार वीरेंद्रसिंहने खूप विनवणी केल्यानंतर राजा जयसिंहने त्याला परवानगी दिली. वीरेंद्र रात्री सोन्याचे पेरू असलेल्या झाडाजवळ आला आणि पहारा देऊ लागला. त्याने विचार केला, काही झाले तरी झोपायचे नाही. मध्यरात्र झाली आणि रात्रीचे 12 वाजले. तेव्हा वीरेंद्रने पाहिले की एक सुंदर सोन्याचा पोपट कुठून तरी उडत आला आणि पेरूच्या झाडावर येऊन बसला. थोड्या वेळाने त्याने एक सोन्याचा पेरू तोडला आणि चोचीत पकडून उडू लागला. लगेच वीरेंद्रसिंहने एक बाण सोडला, पण तो बाण सोन्याच्या पोपटाला लागला नाही. मात्र पंखाची जास्त फडफड केल्यामुळे त्याचे एक सोनेरी पीस तुटून जमिनीवर पडले आणि सोन्याचा पोपट उडून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी वीरेंद्रने सारी हकीकत राजा जयसिंहला सांगितली आणि सोन्याचे पंख त्याच्यासमोर ठेवले. ते पंख इतके सुंदर होते की राजा त्या पंखाकडे पाहतच राहिला आणि म्हणाला, जर त्या पोपटाचे एक पंख इतके सुंदर असेल तर तो पोपट किती सुंदर असेल. मला तो पोपट बघायचा आहे, म्हणून कोणीतरी त्याला पकडून आणा. मग राजाने दरबारात विडा ठेवला
जो कोणी सोन्याचा पोपट पकडून आणेल त्याला मागेल ते बक्षीस देऊ. हा विडा मोठा राजकुमार विक्रमसिंहने उचलला. तो सोन्याच्या पोपटाला शोधत निघाला. चालत चालत तो एका जंगलात पोहोचला. तिथे त्याला एका झाडाखाली सिंह आराम करताना दिसला. सिंह बघताच राजकुमार विक्रमसिंह थोडा घाबरला आणि संधी मिळताच त्याने धनुष्यावर बाण चढवला आणि तो बाण सोडणारच होता तेव्हा सिंह मोठ्याने ओरडला, राजकुमार, मला मारू नकोस. मला माहिती आहे की तू सोनेरी पोपटाच्या शोधात निघाला आहेस. जर तू माझे ऐकले तर तुझे काम लवकर पूर्ण होईल. तू सरळ याच रस्त्याने चालत जा. संध्याकाळी तू एका गावात पोहोचशील. तिथे तुला 2 विश्रामगृह दिसतील. एक विश्रामगृह दिसायला खूप सुंदर असेल, तिथे रोषणाई असेल, आणि दुसरे विश्रामगृह दिसायला जुने पुराणे असेल, तिथे काळोख असेल. तू जुन्या पुराण्या विश्रामगृहात थांब. चुकून सुद्धा दिसायला खूप सुंदर असलेल्या विश्रामगृहात थांबू नकोस, म्हणजे तुझे काम लवकर होईल. सिंहाचे बोलणे ऐकून राजकुमार विक्रमसिंह मोठ्याने हसला आणि गर्विष्ठपणे म्हणाला, चल पळ इथून, मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. एवढे बोलून त्याने बाण सोडला. पण सिंह सुद्धा खूप हुशार होता. तो बाण चुकवून पळून गेला. मग राजकुमार विक्रमसिंह चालत चालत पुढे निघाला आणि संध्याकाळी एका गावात पोहोचला. त्याला रस्त्याच्या कडेला 2 विश्रामगृहे दिसली. खरोखरच सिंहाने सांगितल्याप्रमाणे ती होती. एक विश्रामगृह खूपच सजवलेले सुंदर होते. तिथे रोषणाई होती आणि आतून लोकांच्या नाच गाण्यांचे आवाज येत होते. आणि दुसरे विश्रामगृह हे जुने पुराणे होते. तिथे अंधार होता. राजकुमार विक्रमसिंह हा सजवलेल्या विश्रामगृहात गेला आणि तिथल्या नाच गाण्यात मस्त झाला. आणि थोड्या वेळाने तो हेही विसरला की तो सोन्याचा पोपट शोधायला निघाला होता. इकडे राजाला टेन्शन आले, कारण राजकुमार विक्रमसिंह सोनेरी पोपट शोधायला जाऊन बरेच दिवस झाले होते. ना राजकुमार परत आला ना काही त्याची खबर मिळाली. म्हणून त्याचा 2 नंबरचा मुलगा राजकुमार विक्रमसिंह हा सोनेरी पोपट आणि मोठ्या भावाच्या शोधात निघाला. राजकुमार विक्रमसिंह हा सुद्धा चालत चालत जंगलात पोहोचला. त्याला सुद्धा जंगलात तो सिंह भेटला. राजकुमार विक्रमसिंहने सुद्धा त्याचा सल्ला मानला नाही. तो सुद्धा संध्याकाळी त्याच गावात पोहोचला आणि तो सुद्धा राजकुमार विक्रमसिंहप्रमाणे सुंदर सजवलेल्या विश्रामगृहात जाऊन थांबला आणि तेथील नाचगाण्यात मस्त होऊन आपले काम विसरला. तो इतका हरवला की त्याला घरी परतण्याचे भानसुद्धा राहिले नाही. ते दोघे परत न आल्यामुळे राजाला आणखीन टेन्शन आले. मग सगळ्यात छोटा राजकुमार वीरेंद्रसिंह आपल्या वडिलांना म्हणाला, पिता महाराज, सोनेरी पोपट आणि मोठ्या भावांना शोधायला मी जातो. राजा हा त्याला परवानगी द्यायला तयार नव्हता, कारण त्याची 2 मुले गेली होती जी अजून परत आली नव्हती. म्हणून तो छोट्या राजकुमारला पाठवू इच्छित नव्हता. शिवाय तो त्याला मूर्ख पण समजत होता. पण राजकुमार वीरेंद्रसिंहने जास्त हट्ट केल्यामुळे राजाने त्याला परवानगी दिली. राजकुमार वीरेंद्र हा तयार होऊन सोनेरी पोपट शोधायला निघाला. जंगलात त्याला तो सिंह भेटला. राजकुमारने त्याचे बोलणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला, धन्यवाद, तू जसे सांगितले आहे तसेच मी करेल. त्यावर सिंह खुश होऊन म्हणाला, तू एक चांगला मुलगा आहेस. माझ्या बोलण्याची चेष्टा केली नाहीस आणि मला मारण्यासाठी बाणसुद्धा सोडला नाहीस, म्हणून मी तुझी मदत करणार आहे. असं कर, आता तू माझ्या पाठीवर बस, मी तुला त्या विश्रामगृहाजवळ सोडतो. राजकुमार हा सिंहावर बसला. लगेच सिंह हा हवेत उडू लागला आणि थोड्याच वेळात ते डोंगर, दऱ्या
यांना पार करत गावात पोहोचले. राजकुमार वीरेंद्रसिंहने त्याचा सल्ला मान्य करत तो जुन्या पुराण्या विश्रामगृहात मुक्कामासाठी थांबला. सकाळी उठून काही अंतर तो चालतच गेला असेल तर रस्त्यात तो सिंह त्याला पुन्हा भेटला. सिंह वीरेंद्रसिंहला म्हणाला, मी तुला आता सांगतो की पुढे काय करायचे आहे. तू सरळ चालत जा. पुढे तुला मोठा किल्ला दिसेल. त्या किल्ल्यावर सैनिक पहारा देत असतील. पण तू सैनिकांना घाबरू नकोस, कारण यावेळी ते झोपलेले असतील. न घाबरता किल्ल्यात जा. महालातील अनेक रूम पार करत गेल्यावर तू सोनेरी पोपट ठेवलेल्या रूममध्ये पोहोचशील. सोनेरी पोपट हा एका लाकडाच्या पिंजऱ्यात बंदिस्त आहे. तू त्या सोनेरी पोपटाला पिंजऱ्यासकट उचल आणि बाहेर घेऊन ये. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव. सोनेरी पोपटाच्या पिंजऱ्याशेजारी एक खूप सुंदर सोन्याचा पिंजरा असेल. चुकून सुद्धा तू पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवू नकोस. जर तू असं केलं तर खूप मोठ्या संकटात सापडशील. एवढे बोलून सिंहाने राजकुमार वीरेंद्रसिंहला आपल्या पाठीवर बसवले आणि थोड्याच वेळात किल्ल्याजवळ आणून सोडले. राजकुमारने किल्ल्याजवळ जाऊन पाहिले तर खरोखरच पहारा देणारे सैनिक झोपले होते. तो न घाबरता सरळ किल्ल्यात घुसला आणि महालात गेला आणि एक एक रूम पार करत सोनेरी पोपट ठेवलेल्या रूममध्ये पोहोचला. त्याने पाहिले की सोनेरी पोपट हा एका लाकडाच्या पिंजऱ्यात बंदिस्त आहे. त्या पिंजऱ्याशेजारीच सोन्याचे 3 पेरू ठेवलेले होते. त्याने लगेच ओळखले की हे पेरू त्याच्या वडिलांच्या बागेतील होते. सोनेरी पोपट हा एवढा सुंदर होता की राजकुमार हा त्याच्याकडे बघतच बसला. तो त्याला उचलून आणणारच होता की त्याची नजर तिथे असलेल्या सोन्याच्या पिंजऱ्यावर पडली. तो पिंजरा खूपच सुंदर होता आणि त्याला मौल्यवान अशी रत्ने लावलेली होती. त्याला वाटलं की सोनेरी पोपटासाठी सोन्याचा पिंजरा परफेक्ट आहे. म्हणून तो सोनेरी पोपटाला लाकडी पिंजऱ्यातून काढून सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवू लागला. पण नवीन पिंजऱ्यात येताच सोनेरी पोपटाने मोठा आवाज केला, ओरडायला सुरुवात केली, चोर आला, चोर आला. राजकुमार हा पिंजरा उचलून रूमच्या बाहेर पडला सुद्धा नसेल तर सैनिकांनी त्याला पकडले. आता मात्र राजकुमाराला सिंहाचे बोलणे आठवले. पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. ते सैनिक त्याला ओढत ओढत राजाजवळ घेऊन गेले. राजाने विचारल्यावर राजकुमार वीरेंद्रसिंहने सारी हकीकत सांगितली. त्यावर राजा म्हणाला, तू माझ्या किल्ल्यात आणि नंतर महालात चोरी करण्याच्या इराद्याने घुसला होतास, म्हणून मी तुला माफ करू शकत नाही. तुला फाशीची शिक्षा दिली जाईल. पण मी तुला एका अटीवर माफ करू शकतो. जर तू मला सोनेरी घोडा आणून दिला तर, आणि तू हा सोनेरी घोडा घेऊन आलास तर मी तुझी शिक्षा माफही करेल आणि तुला बक्षीस म्हणून हा सोनेरी पोपट सुद्धा देईल. राजकुमार वीरेंद्रसिंहला त्याची अट मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता, कारण त्याला स्वतःचा जीवही वाचवायचा होता आणि आपल्या वडिलांसाठी सोनेरी पोपट घेऊन जायचा होता. आता राजकुमार वीरेंद्रसिंह हा सोनेरी घोड्याच्या शोधात निघाला. फ्रेंड्स, आजच्या कथेत बस एवढेच. उर्वरित कथा पुढच्या भागात. धन्यवाद.